ज्या प्रकारे तुम्ही समान नागरी कायद्यासंदर्भातल्या विधेयकाचा मुद्दा समोर आणताय तर नेमकं काय यातनं समोर येईल किंवा काय असेल यापुढे? नाही, महाराष्ट्रामधल्या महिलांना घटस्फोट असेल, वारसा हक्क असेल, या सर्व विषयामध्ये विशेषतः मुस्लिम महिलांना न्याय मिळाला पाहिजे याच्याकरता महाराष्ट्र समान नागरी कायदा हे विधेयक, अशासकीय विधेयक मी आज विधानसभेत मांडणार आहे. आणि मला विश्वास आहे की जसं 2014 ते 2019च्या कालावधीमध्ये आणि त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये मी लव जिहादचा कायदा अशासकीय विधेयक म्हणून मांडला होता आणि आज राज्य सरकारने या संदर्भातला धर्मस्वातंत्र्य विधेयक हे त्या ठिकाणी आणलेलं आहे. त्याच धर्तीवर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये उत्तराखंडच्या धर्तीवर महाराष्ट्र समान नागरी कायदा येईल आणि महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व महिलांना या संदर्भातला न्याय मिळेल आणि समान न्यायाने महाराष्ट्रातील महिलांना वागणूक मिळेल. धर्मस्वातंत्र्य विधेयक सुद्धा आज मांडलं जाणार आहे. विरोधकांचं असं म्हणणं आहे की महत्त्वाचे विषय सोडून एखाद्या धर्माला टार्गेट करण्यासाठी हे विधेयक आणलं जातं. नाही, आपण जर का ते बिल वाचलं तर यात कुठल्याही धर्माला टार्गेट करण्याचा काही मुद्दा नाही आहे. पण ही वस्तुस्थिती आहे की विशिष्ट समुदायांकडून, विशेषतः मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायांकडून बळजबरीने, प्रलोभनाने हिंदू समाजातल्या गोरगरीब सर्वसामान्य लोकांना त्यांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याला पायबंद घालण्याकरता, त्याला आळा घालण्याकरता राज्य सरकारने धर्मस्वातंत्र्य विधेयक आणलेलं आहे. या विधेयकाचं आम्ही आज स्वागत करतो आणि हे विधेयक येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत पारित होईल, याचा कायदा बनेल. अबू आझमींना कावीळ झालेली असल्यामुळे हिंदू द्वेषाची, त्याच्यामुळे त्यांना प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीच्या गोष्टी दिसतात. अशी विधानं करण्याच्या ऐवजी अबू आझमी हे किती वेळा अकिन टू अँटी नॅशनल स्टेटमेंट करत असतात हे त्यांनी बघावं. आधी अबू आझमींनी पूर्ण वंदे मातरम गाऊन दाखवावं आणि मग अशा प्रकारची खोटी विधानं करावीत. करण्याचा प्रयत्न, ग्राहकांचा आरोप. व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद झाल्यामुळे धाराशिवमधील हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या अडचणी. अनेक ठिकाणी हॉटेल चालकांनी पर्यायी